हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर आज आहे संडे आणि आज मी करणार होते आलू पराठे। तर म्हणलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी, म्हणजे मी शॉर्ट्सला किंवा रील्सला टाकतच असते, पण ते कसं शॉर्ट मध्ये असतं आणि त्याच्यासोबत मी बाकीचं पण गप्पा गोष्टी करत असते। तर तसं म्हणलं की आज थोडासा मोठा लॉंग व्हिडिओ बनवूया आणि बघूया तुम्हाला कसं वाटतंय। तुम्हाला आवडलं असे रेसिपीचे पण मोठे मोठे व्हिडिओज, तर मग आपण असे नेहमी अधूनमधून टाकत जाऊ। तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही मला सांगा कमेंट्स मध्ये, मग आपण ते करत जाऊया। चला मग आज करूया आलूचे पराठे आणि ते करत करतच थोड्याशा गप्पा गोष्टी पण करूया आपण। आणि हा माझा असा फर्स्टच व्हिडिओ आहे, जसं की मी काही करताना मग बोलणार आहे, तर प्लीज समजून घ्या थोडंसं। आणि जर काही वाटलं तर मला कमेंट मध्ये सांगा, आणि जर हा व्हिडिओ आवडला तरी मला कमेंट मध्ये सांगा। आपण असेच व्हिडिओ करत जाऊ। तर चला। तर आहे ना ऍक्च्युली भरपूर पसारा आहे, जरा तो तुम्ही समजून घ्या। आणि कारण की मी ते करतेच, पण त्याच्यात मला लागली भूक खूप जास्त। आणि मी कलिंगड आणलं होतं काल परवा सकाळी, पण मी थोडंसं खाल्लंय, पण आता हे करण्याआधी म्हटलं थोडंसं खावं। सो लेट्स कट इट। हे कापायचे एवढूशे सुरीने अजिबात जमत नाहीये, पण बास एवढं मला मी ठेवून देते। मला जास्तच पसारा झालेला आहे आणि मला ना याच्यावरती मीठ टाकून आवडतं, त्याच्यामुळे मीठ टाकते। आता हे असंच खाते, कारण की कट करायला एवढा टाइम नाही, ऑलरेडी आपल्याला भरपूर काही करायचंय। कलिंगड ना चांगलं असतं हेल्थसाठी, पण मी आधी हे खाते मग आपण करूया, तोपर्यंत मी खाऊन घेते। A few moments later. तर माझं खाऊन झालेलं आहे आणि आता मी आधी घेते पहिल्यांदा कणिक मळायला। तर थोडीशी कणिक मळायची आपण नॉर्मल जी मळतो ती, आणि ऑलरेडी मी बटाटे इथे शिजत घातलेले होते, तर हे शिजलेले आहेत थोडेसे। आणि मग हेच आपण भाजी थोड्या वेळाने करूया, याची आपण भाजी थोड्या वेळाने करूया। तोपर्यंत मी कणिक मळायला घेते, आणि थोडीशीच मळायची आहे कारण की मी एकटीच आहे आणि एक आत्ताचं पण करणार आहे संध्याकाळचं पण करणार आहे। सो चार कणकेची मळूया, चार होतील पराठे अशी मळूया आपण। या एवढूशा फोन मध्ये बसवायचं म्हणजे ना की मला खूप जास्त स्ट्रगल करायला लागतंय की इकडे ठेव असं। आणि पहिल्यांदाच असा आडवा बनवते, त्यामुळे इकडचा पसारा तर खूप येतोय, पण आणि त्यात माझा फेस पण कधी कट होतोय, त्याच्यामुळे आता मी केलाय मॅनेज ठीक। आता फक्त माझा आवाज तिथपर्यंत नीट पोहोचला पाहिजे, मग ठीक आहे, नाहीतर आवाज कमी झाला तर ऑप्शनच नाही आहे काही, मग माईक वगैरे बघावा लागेल मला आता। तर आता काय ऑप्शनच नाही आहे, असो ठीक आहे। आवाज तरी येत असेल, मग काहीतरी एडिटिंग मध्ये वगैरे बघते मी, कारण की बाहेरचा पण आवाज काहीच नाही आहे अजून तरी। थोडंसं याच्यात काढून ठेवते, म्हणजे लागतं ते मला नेहमी चपाती करताना, मी ह्याचंच काढते प्रत्येक वेळी, काढत बसण्यापेक्षा ना हे एक भांड केलेलं त्याला बरं पडतं। थोडंसं मीठ टाकते आणि आता मळून घेऊ आपल्या नॉर्मल कणकेसारखी। आय थिंक आहे ना थोडीशी पातळ बनवायची, म्हणजे पुरणपोळीला कसं करतो तसं। पुरणपोळीला कसं करतो की थोडंसं पुरण टाकलं, थोडी पातळ असेल की ती मळली जाते जरा, त्याच्यामुळे जास्त पण पातळ नाही करायची, नाही तर मग ती चिकटून बसेल। नॉर्मलशी आपली चपातीपेक्षा, चपातीला जसं करू त्याच्यापेक्षा थोडीशी वाटू। तर माझी छान अशी कणिक मळून झालेली आहे आणि माझं पीठ पण संपत आलंय यार, दिसत असेल तर हे बघा। पीठ आणावं लागेल परत। हे पण ठेवून देते साईडला। याचं होते हाती माझी घाण। एक छोटासा कांदा चिरणार आहे मी, आणि पुन्हा सांगते काय करायचं ते। ऍक्च्युली काय आहे ना, मला मी आधी करायचं नाही पराठे वगैरे जे काय असायचं ते,
पण आम्ही जेव्हा कॉलेजला होते ना तेव्हा मला खूप जास्त जसं आम्ही कधी केलं नाही जेवण वगैरे किंवा एक्झाम असायच्या मग एक्झामच्या टायमिंगमध्ये आम्ही नाही करायचो. आणि मग जेव्हा बाहेर जायचो तेव्हा रोजच चपाती भाजी खाऊन कंटाळा आलेला असायचा. म्हणून मग म्हणायचो काहीतरी वेगळं करूया आपण. तर त्याच्यासाठीच मग आम्ही असं तिथे असायचे पराठ्यांचे गाडे किंवा शॉप्स वगैरे. तर मग आम्ही पराठे वगैरे खायचो जास्त तिथे वेगवेगळे. आणि मग तेव्हापासून मला पराठे असं खूप आवडायला लागले. मग मला एखादी गोष्ट आवडली ना की मग मी असं ते घरी बनवायचं ट्राय करते. तर त्याच्यामुळे मी पराठे पण मग 2-3 वेळा ट्राय केलं. ते पण मी पण असं यूट्यूबवरती बघून वगैरे केले होते, ट्राय केलेले. आणि छान झालं होतं ते पण खूप जास्त. आणि तिथे पण त्यात दही आणि ठेचा वगैरे द्यायचे. मग मी पण तसा ठेचा वगैरे करायला लागले. मग तर घरी पण खूप भारी व्हायला लागलं होतं ते. त्याच्यामुळे मी आता कंटिन्यू करत राहते. आणि काय नुसतं भाजीत असं पण करतो, कणिक मळायची त्यामध्ये टाकून ते आपण टाकायचं नॉर्मल. आणि ते खूप छान लागतं असं खायला. पण मी थोडासा कांदा पण टाकते त्याच्यामध्ये, कारण की मला आवडतो पण आणि खूप छान लागतं कांदा पण टाकून. बारीक बारीक कापायचं आहे. का माझं बारीक बारीक होत नाहीये, बिघडलंय ते जरा. ते नाही बिघडलं, मी बिघडली आहे. कारण की मी बोलता बोलता करते त्याच्यामुळे हे असं होतंय. येतं मला बोलता बोलता पण करायला, पण आता नाही होते. सो ठीक आहे. मी असे वेगवेगळे पराठे पण केलेले, मेथीचे केलेत. आणि एकदा मी असं बघितलं होतं रील्सला की कांद्याचे पराठे म्हणजे प्याज के पराठे, ती भारती सिंग वगैरे ते बोलायचे. मग त्याच्यामुळे मी ते पण 1-2 वेळा केलं होतं. आणि छान झालं होतं ते पण. माझ्याकडे कणिक शिल्लक होती, मग त्या फक्त मी कांदा चिरला, थोडेसे मसाले आणि त्याचं स्टफिंग केलं आणि त्याचं पराठा लाटलं. खूप भारी झालं होतं तो पण. तर तुम्हाला हवा असेल ना त्याची रेसिपी किंवा काय, तर मग मला सांगा. मी नेक्स्ट टाइम रील्सला किंवा शॉर्ट्सला मी हे करेन. किंवा मग मोठा ब्लॉग हवा असेल तर तेही सांगा, मी एकदा दाखवेन तुम्हाला. कचरा थोडासा लसूण घेते मी टेचून, कारण की लसणाने पण छान टेस्ट येते त्याच्यामुळे. कांदा पण हलतोय, म्हणजे मी काम कमी करायला जाते. ते भांडण न घेता, खलबत्ता न घेता. आणखी कशाला खराब करा ना. येस, वी आर डन. आता हे बटाटे शिजलेत, ते काढायला लागतील. आता हे छोटे छोटे कट केले तरी चालतील, किंवा मग असं मॅश करायचं हाताने, कारण की ते एकदम असं बारीक झाले पाहिजेत. त्याच्यामुळे थंड झालेले होते थोडेसे, त्यामुळे होत आहेत मॅश. तर स्टफिंग नीट झालं पाहिजे. हे चिरले ना की तुमच्याकडे ते स्मॅशर असेल तर त्यांनी केलं तर एकदम बेटर आहे. आता माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी हाताने करते आहे. मम्मा, एवढं पण नाही आहे गरम, थोडे थोडे मधून. मी हात धुतलेला आहे बरं का, नाही तर पुन्हा कमेंट्स येतात. म्हणजे मी सारखाच हात धुत असते स्वयंपाक करताना, मला ते आहे. थोडंसं काय झालं की हात धुवायचा, तर हात धुवायला आलो. आता या कढईबद्दल मला खूप जण बोलल्यात, पण मी करणार आहे चेंज. आता या जुन्या कढया आहेत माझ्या पण नाही आहेत, रूममेट्सच्या आहेत सगळ्या, त्याच्यामुळे मी त्या नाही आहे. माझी एक होतं, ती खूप जास्त मोठी आहे. मग थोडंसं करायचं आहे आणि ती एवढी मोठी कढई वापरायचं म्हणून मी ते घेत नव्हते. पण आता काय, तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स येत आहेत एवढे की चेंज कर कढई. सो बघूया. कांदा टाकायचा आधी, थोडंसं तेल टाकते मी. कांदा जास्त नाही टाकत, एकदम थोडंसं. थोडा कांदा भाजलेला आहे, त्यात थोडंसं तेल
आणि लसूण, थोडंसं मोहरी, जिरे हे छान परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये मसाले सगळे टाकायचे आहेत. थोडंसं चटणी माझ्याकडची घरची होती ती, थोडी हळद, एवढी नाही टाकणार, थोडीशी मीठ चवीपुरतं, थोडासा हा मसाला होता तो ॲड केलाय मी, आणि मग बटाटा. आता हे झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर हवी असेल तर, माझी तर संपली आहे. छोटे छोटे गोळे केलेत मी याचे. याच्यात पुरणासारखं आता हे मी भरणार आहे. बटाट्याचे हे भरणार आहे. भरती मला त्याच्या आतलं स्टफिंग जास्त असलेलं आवडतं, खूप जास्त. त्याच्यामुळे मी थोडं थोडं जास्त जास्तच भरते. आणि ते काय होतं कधी कधी मग बाहेर पण येतं लागतं ना, मी जर जास्त भरलं तर. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही त्यात भरा, पण मला जास्त वालाच आवडतं. असं मोठा वाला गोळा झालेला आहे. लाटताना फक्त आहे ना थोडंसं पीठ जास्त लावायचं. तुम्ही स्टफिंग आता जास्त भरलेलं असेल आणि वरचं जर कमी घेतलेलं असेल ना, तर मग ते फुटतं. त्याला काही ऑप्शनच नाही आहे. चपातीचं वरचं पण जास्त घ्यायला लागतं आणि स्टफिंग किंवा मग स्टफिंग कमी करायचं थोडंसं, म्हणजे ते नाही घेत. पण जर स्टफिंग जास्त हवं असेल तर मग जास्त घ्यायचं. छान झालंय बघा. छान तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडने आणि असं क्रिस्पी होईपर्यंत थोडं भाजायचं जर तुम्हाला हवं असेल तर. नाहीतर असं मऊ मऊ पण छान आहे. हे थंड झाल्यावरती तर अजिबात चांगलं नाही लागत. गरम गरमच छान लागतं हे पराठे. याच्यासोबत ना मला मिरचीचा ठेचा आणि दही खूप जास्त आवडतं. पण आता दही तर नाही आहे माझ्याकडे, मला खाली जाऊन घेऊन यायचा खूप जास्त कंटाळा आलाय. त्याच्यामुळे मी सॉस सोबत खाईन आणि थोडासा मिरचीचा ठेचा करूया आपण. थोडंसं तेल टाकूया, थोडंसंच एकदम, आणि त्यामध्ये या मिरच्या भाजून घ्यायच्यात. आणि लसूण असेल तर माझ्याकडे तर 2च पाकळ्या राहिल्या, त्याच मी टाकते. खूप जास्त भाजल्यात मिरच्या. थोडंसं शेंगदाणे ऑलरेडी माझं भाजलेलंच होतं, त्यामुळे मी नंतर टाकते. ते तुमचे भाजलेले नसतील तर तुम्ही आधी टाकले तरी पण चालतील. तर आता हे सगळं याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, चिमूटभर पेक्षा थोडं जास्त, आणि छान त्याला कुटायचं. छान आपला पराठा आहे. त्याला थोडं चांगलं दिसेल असं कट करते मी, सुरीने करते. चमचा आहे माझ्याकडे, पण परत थोडासा कंटाळा, त्याच्यामुळे थोडासा सॉस, कारण की दही नाहीये. सॉस सोबत पण छान लागतं. मला कशी वाटते नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आणि टेस्टलाही मी खाऊन बघते, मग सांगते तुम्हाला. पण दिसायला ते एकदम भारी दिसतंय. आणि सोबत थोडंसं दही हवं होतं. इथेच टेस्ट करते जरा. थोडंसं ठेचा आणि भारी लागतं खूप जास्त.